आमच्याकडून की कोणाकडूनही, तर तपासाला वेगळं वळण येतं. आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय आहे? या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय? या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे. या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. राजकारण होतंय असं वाटत नाही का? राजकारण होतंय असं वाटतं या प्रकरणामध्ये मला कुणावर आरोप करायचा नाहीये, पण अशा आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळं आरोपी हे थोडंसे तपासात किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे. मीडिया असो, प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये, या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये. या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल, जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करायचं आहे. विधानसभेच्या तोंडावर अनेक भाजपला अनेक लोक सोडून गेली होती, पुन्हा एकदा परतीच्या विचारावर आहेत. तसे लोकांनी संपर्क साधलाय का? संजय काका पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, संपर्कात आहेत तुमच्या? मी आणि भारतीय जनता पार्टीने, देवेंद्रजींनी, आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही. एक. नंबर 2, महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत. आमची महायुती महत्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कुणावर? मित्र पक्षांवर त्यांच्या शिवसेना आणि काँग्रेसवर नाराजगी व्यक्त केली. पुढे जो समन्वय त्यांच्यामध्ये नाहीये. विजय वडेट्टीवार सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे. आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. आम्ही जनतेपर्यंत गेलो, घर चलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं. जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं. जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली. खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं. आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं. आता आमच्या बाजूने जनता आली आहे. आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे. त्यांचं व्हिजन नाही आहे, विकासाचं व्हिजन नाही आहे. लाथाड्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू. पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. हे चांगलं आहे.